समजलं सगळ्या महाराष्ट्राला की या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला खरा किंग मेकर कोण आहे. लखनलाच समजलं असेल, काय कळलं. एवढी टॉपची गाडी होती, लखन आणि भोंगाची गाडी होती. परंतु बकासूर आणि डोळ्याचं पारणंच फेडलं. या बकासूरनं दाखवून दिले या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला तो किंग आहे आणि किंगच राहील. काय गाडीनं ओव्हरटेक केला आहे. सगळेजण म्हणत होते, अगदी मी सुद्धा म्हणत होतो की लखन बाजी मारेल, भुंगा बाजी मारेल. पण यो 3 फेऱ्याचा बादशाह आहे आणि बादशाहच राहील. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे बैल आणि लाखो प्रेक्षकांची दुआ त्या बैलावरती आहे. आणि सलाम या बकासूरला दाखवून दिले संबंध महाराष्ट्रानं बघितलं. काय डोळ्याचं पारणं फेडलं. ज्यावेळेस गट होता त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं कशा पद्धतीनं गट काढला होता बकासूरून. कालच बकासूर आपला 2 फेरं पळाला पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्या 2 फेऱ्याच्या मैदानातून आज पळून येऊन 1 नंबर करणं म्हणजे काय साधीसुधी गोष्ट नाही. पब्लिकनं पळणं वेगळं, आतनं पळणं वेगळं. तुम्ही बघितलं आहे सेमीला ज्यावेळेस गाडी पळाली बकासूरची त्यावेळेस असं वाटलं की याला गाडी पब्लिकनं लागली, परंतु शेवटी त्याचा ज्यावेळेस फॉर्म असतो ना त्यावेळेस दाखवून देतो. आणि जे श्रीनाथ केसरीचा जो एक मान पटकवलेला लखनने तो आज कशा पद्धतीनं तुम्ही बघितलं बकासूरने एक विजय संपादन केला आहे. सगळ्या महाराष्ट्राचा एक आनंद आज सगळ्या महाराष्ट्राला. कारण की चेष्टा नाही हो. कारण की आज बकासूरच्या गळ्यामध्ये बाब्या होता घाणंदकरांचा, तो पण पळतो. पण शेवटी एका साईडला होते दोन्ही दिग्गज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. मुंबईचा बिनजोडचा बादशाह असा हा भुंगा, मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथकरांचा भुंगा. आणि त्याच्याबरोबर होता आता श्रीनाथ केसरीचा फॉर्च्युनर, जी 50 लाखाची गाडी आहे, तो जिंकलेला असा हा लखन होता. आणि या जोडीला आज खरी प्रबळ दावेदार तीच होती. परंतु सगळ्यांचं समीकरण या बकासूरने फेल केलेलं आहे. सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत आता सगळ्यांना म्हणजे कळलंच की काय चीज आहे. शेजारीच गाडी होती बकासूरची भुंगाची, म्हणजे बकासूर बाब्या, लखन आणि भुंगा ही गाडी शेजारी होती आणि दाखवून दिले. खरी लढत या दोघांच्या मध्ये होती, बाकी काय नाही. सचिन चांगला पळाला, लक्ष चांगला पळाला, घरणीकीकरांचा राजासुद्धा चांगला पळाला, सर्व नंदी चांगले पळाले. परंतु ही लढत जी होती ती एक अस्मितेची लढाई होती. बकासूरच्या गळ्यामध्ये एक बाब्या होता, परंतु इकडे 2 टॉपचे महायोद्धे होते. परंतु दाखवून दिलंय त्यानं की तो काय करू शकतो. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला बादशाह आहे आणि बादशाह सगळ्यांसाठी राहील. आज इथून पुढे त्याने जरी फायनलला कुठलेच नाही मारू द्या, त्याने हिंद केसरीच्या मैदानामध्ये जरी नाही त्याला गुलाला मिळेल इथून पुढे, परंतु त्यानं आज जी गाडी आज हरवायची होती, आज जी गाडी एक टॉपची गाडी पराभूत करायची नव्हती आपल्याला, पण सगळ्या गाड्या आपल्या आहेत, परंतु ती गाडी एक हरणारी नव्हती. गाडी सोपी गोष्ट नव्हती. बादशाह होती, दोन्हीही बादशाह होते. एक मुंबईचा बादशाह होता, एक शंकरपट आणि 3 फेऱ्याचा बादशाह. त्याला रोखणंच कठीण होतं. आणि खरंच या बकासूरने एकट्याच्या जीवावरती आज दाव पणाला लावला. दाव असा पणाला लावला की सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. तो बाप आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला आणि खरंच बापच राहील. आणि एक असे मी कोणाच्या मनाला लागून मनाच्या वेदना होतील असं काय मी बोलत नाही आहे, परंतु सगळ्यांना माहीत आहे तो खरंच त्यानं दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला की तो काय करू शकतो. त्याचा ज्यावेळेस दिवस असतो ना त्यावेळेस तो काय करू शकतो. लखन चांगला पळाला, परंतु शेवटी आज ओव्हरटेकचा बादशाह ज्याला कोणाला म्हटलं जातं, खरा बादशाह तोच. स्वर्गवासी पंढरीशेठ फडके दादा सरकार यांनी सांगितलेलं आहे, खरा बादशाह तोच जो दोन्ही खांदी पळतो, तो खरा बादशाह. आणि खरा बादशाह बकासूर आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रात त्या बकासूरने दाखवून दिले. तो 12 वेळा हिंद केसरी झाला आहे. तो असाच नाही झाला, 2 नंबरच्या 3 नंबरच्या बैलांना घेऊन उजेडामध्ये आला आहे. आणि आज कौतुक भुंगाचं सुद्धा होतं आहे. चांगली कामगिरी केली त्यानं. मुंबईच्या मैदानाचा बिनजोडचा बादशाह येतो आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगला पद्धतीनं आज पळाला. सुंदर असं नियोजन झालं. मी अगोदरच सांगितलं की हीच गाडी पळणार होती. आज ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये नाही पळाली आणि पुन्हा एकदा आज सिद्ध केलं. आपण सुद्धा पहिलं टॉपचेच सांगतो. बकासूर नाव लक्षात ठेवा, बकासूर. माझ्या शेजारी पोरं होती बारकी, त्यांनी सांगितलं की त्यांना सांगितलं, मी सांगत होतो ही गाडी खूप मोठी आहे गाडी भुंगा आणि लखनची, पण त्यांनी सांगितलं बाक्या आहे तो काही बी करू शकतो आणि तो करतो. आणि त्याने केलंच, करून दाखवलं. बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला आजच्या मैदानामध्ये 1 नंबर केला. धन्यवाद.